ओके, सो आता आपण करतोय एम एलचे न्यूमेरिकल्स अँड फर्स्ट न्यूमेरिकल और फर्स्ट जे आपण करतोय ते आहे डायगोनलायझेशन, आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर. हे 3 डिफरंट न्यूमेरिकल्स आहेत, लाईक 2 डिफरंट आहेत. फर्स्टली इज डायगोनलायझेशन, जे मोस्ट कॉमनली विचारलं आहे, अँड सेकंड इज आयगन व्हॅल्यूज अँड आयगन व्हेक्टर. हे पण खूप वेळा विचारतात. मी तुम्हाला आपले न्यूमेरिकल्स दाखवतो जे मी PYQsमधून सगळे फाइंड आउट केले. सो दिस इज ए PDF. सो आपण बघू शकतो रिग्रेशन, डायगोनलाइज, SVD, डायगोनलाइज, सिंगल व्हॅल्यू SVD, PCA. हा आहे तो आहे आपला व्हॉट डू से डिसिजन कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे हा वाला पण आपण बघणार आहे. देन सी अगेन आयगन व्हॅल्यू अँड आयगन व्हेक्टर्स, डायगोनलाइज, रिग्रेशन, PCA. सो बेसिकली हे चार पाच टाईपचे न्यूमेरिकल्स येतात MLमध्ये, बट दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स. सो आपण आत्ता तरी डायगोनलाइज आणि आयगन व्हॅल्यू, आयगन व्हेक्टर एकच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे, कारण की ते एकच पार्ट आहे. लाईक कंटिन्युएशनमध्ये आयगन व्हॅल्यू आणि आयगन व्हेक्टर फाइंड केल्यानंतरच आपण डायगोनलाइज करू शकतो तो मॅट्रिक्स. सो आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो वी आर गोइंग टू सॉल्व दिस 2 सम्स. एक 2x2 मॅट्रिक्स आहे आणि एक 3x3 मॅट्रिक्स आहे. 3x3 मॅट्रिक्स खूप रेअरली विचारतात, बट विचारलं आहे म्हणून आपण करतो तो. सो लेट्स डायरेक्टली स्टार्ट विथ आर सम. सर्वात पहिलं तर आपल्याला आयगन व्हॅल्यू भेटणार, मग आपल्याला आयगन व्हेक्टर भेटणार, अँड इन ॲडिशन विथ दिस 2 नंतरला आपल्याला लास्टला डायगोनलाइज होऊन भेटेल आपला मॅट्रिक्स. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट आपण हा वाला घेऊया. स्टार्ट करतो. क्वेश्चन ओके, हे जे मी तुम्हाला PDF सर्व पाठवेल, सो डोंट वरी अबाउट इट. आपण डायरेक्ट आता त्याला डायगोनलाइज ए मॅट्रिक्स ए ला चालू करतो. सो स्टार्टिंग हाऊ वी स्टार्ट इज गिवन A इक्वल टू आपला मॅट्रिक्स 1 5 4 2. सो डायरेक्टली स्टार्ट विथ फाइंड द आयगन व्हॅल्यू. लाईक इथे आपल्याला जास्त काय करायचंच नाही. सो वी विल स्टार्ट डायरेक्टली आयगन व्हॅल्यूज. आता आयगन व्हॅल्यूजचा आपला फॉर्म्युला आहे A मायनस लॅम्बडा I इक्वल टू 0. आता ह्यात आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या आयगन व्हॅल्यूचे जे पण I म्हणजे काय डायगोनल जेवढे पण आहे त्याला मायनस लॅम्बडा करायचं आहे. सो हाऊ इट विल बी, जो आपला क्वेश्चन आहे तो आहे 1 5 4 2. राईट, एम आय राईट? येस, 1 5 4 2. सो वी विल राईट इट लाईक 1 मायनस लॅम्बडा ॲज इट इज अ डायगोनल 5 4 2 मायनस लॅम्बडा इक्वल टू 0. सो आता ह्याला फाइंड करायसाठी आपल्याला एक फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. आता हा 2x2 मॅट्रिक्स आहे म्हणून आपण हा वाला फॉर्म्युला यूज करतो. और ह्याचा जो रिअल फॉर्म्युला आहे 3x3 तो आहे लॅम्बडा क्यूब. आता इथे कसं आहे बघा, हा जर प्लस असेल तर हा मायनस असणार, मग इथे परत प्लस, मग इथे मायनस. सो आता हा प्लस आहे, इथे मायनस लॅम्बडा स्क्वेअर S1 प्लस लॅम्बडा S2 मायनस डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. सो दिस इज आर 3x3 मॅट्रिक्सचा. बट आता आपल्याकडे लॅम्बडा क्यूब म्हणजे थर्ड एलिमेंट नाही आहे, तर 2x2 मॅट्रिक्सचा काय होणार, लॅम्बडा स्क्वेअर. आता हा प्लस झाला, तर लॅम्बडा स्क्वेअर प्लस मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. सो हा फॉर्म्युला आपण वापरतो आहे. ह्यात S1 काय आहे, तर S1 इज सम ऑफ डायगोनल्स, लाईक 1 प्लस 2 इक्वल टू 3. सो आपण आता नीट इथे लिहूया. सो S1 इज इक्वल टू, इथे मी लिहितो तुमच्यासाठी, सम ऑफ डायगोनल्स इक्वल टू 1 प्लस 2 इक्वल टू 3 आपल्याला भेटला. आणि डिटर्मिनंट ऑफ A हा तर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरनेच काढा, एवढा टाईम वेस्ट करायची गरज नाही. सो डिटर्मिनंट ऑफ A इज मायनस 18. वी गेट मायनस 18 ॲज डिटर्मिनंट ऑफ A. आता हे दोन्ही पण व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. सो वी गेट लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0 इज लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा. आता हा प्लस आहे त्यामुळे इथे मायनस 18 इक्वल टू 0. सो आता ह्याला आपण कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेट कसं, ते पण कॅल्क्युलेटरने. सो कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला इक्वेशन्समध्ये जायचं आणि इक्वेशनमध्ये पॉलिनॉमियल इक्वेशन्समध्ये जाऊन, आता त्यात पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय, AX² प्लस BX प्लस C इक्वल टू 0 हा आपला पॉलिनॉमियल इक्वेशन आहे. सो ह्यात x इज लॅम्बडा
सो आपल्याकडे आहे लॅम्बडा स्क्वेअर मायनस प्लस, हे प्लस मायनस आपण चेंज करू शकतो. सो आपण ह्याच्यात आता व्हॅल्यू पुट करायची. तर काय होणार आपली व्हॅल्यू, मी पुट करतो आहे एची व्हॅल्यू म्हणजे लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ते काहीच नाही म्हणजे 1 कन्सिडर करायची. 1 एक्स लॅम्बडाची व्हॅल्यू काय -3 आणि सीची व्हॅल्यू -18. ही पुट केल्यावरती आपल्याला 2 इक्वेशन भेटणार. सो वी गेट therefore लॅम्बडा 1 = 6 अँड लॅम्बडा 2 = -3. हे 2 इक्वेशन आपल्याला भेटलेले आहेत. हे आहेत आपले आयगन व्हॅल्यूज. सो कोणी पण विचारलं आयगन व्हॅल्यूज लॅम्बडा काय आहेत आपले 6, -3 हे आपले आयगन व्हॅल्यूज आहेत. ओके, सो sorry, I just made a mistake. We don't write it like this. It's like we write it normally. Like there are multiple lambda. So for eigenvalues we have lambda 1 = 6 and lambda 2 = -3. So we get our eigenvalue. Now we will find eigenvectors. Eigenvector. नाव आता आयगन वेक्टर आपण कसं फाइंड करतो, तर प्रत्येक लॅम्बडा म्हणजे प्रत्येक आयगन व्हॅल्यूसाठी आपण त्याचं वेक्टर फाइंड करतो. सो आयगन वेक्टर फॉर लॅम्बडा = 6. आता आपण ह्याचा फॉर्म्युला लिहायचा a - लॅम्बडा I x = 0. सो हा ह्याचा फॉर्म्युला आहे. ह्यात ॲड काय आहे तर आयगन व्हॅल्यूच्या ह्याच्यात हा x नव्हता, इथे आहे, एवढंच ह्याच्यात ॲडिशन आहे. सो आता ह्यात लिहायचं कसं तर आपला जो मॅट्रिक्स होता तो होता 1 5 4 2 1 5 4 2. सो सेमच आहे 5 4 2. सो जो आयगन हा आपला नॉर्मल मॅट्रिक्स होता तिथे मायनस लॅम्बडा आहे. आता लॅम्बडा आपण काय घेतला आहे 6 -6 आणि एक्स काय आहे तर इथे अजून एक मॅट्रिक्स येणार. आपल्याकडे किती टर्म्स आहेत 2 आहेत म्हणजे 2 रो आहेत. तर एक्स वाय = 0. हे पण 0 0 तुम्ही डायरेक्ट पूर्ण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहू शकता, नॉर्मली पण लिहू शकता. सो इथे आपला काय होईल आता मॅट्रिक्स 1 - 6 -5 5 4 2 - 6 -4. So this is our new matrix x y = 0 0. सो आता ह्याला मेकिंग इट एन इक्वेशन. लेट सपोज आपण हा पहिलाच रो घेतला तर वी गेट एन इक्वेशन -5x + 5y = 0. आता हा कसा आला इक्वेशन तुम्ही विचार करत असेल तर रोनी कॉलमला मल्टिप्लाय केला तरी पण येतो. खूप इझी बेसिक आहे. तुम्ही 4 - 4y हा वाला पण घेऊ शकता, बट तुमच्यावरती आहे की तुम्ही काय पण घेऊ शकता. सो -5 + 5. सो हे काय होईल -5x = -5y मायनस कट, हा 5 कट, x = y, मग x = 1 y = 1. का तर आता हा 5 इकडे गेला असता 5/5 1च आला असता ना. तर हे x आणि y आपल्याला 1 1 भेटले. सो आयगन व्हेक्टर फॉर लॅम्बडा = 6 v1 काय आहे 1 1. हा आपला एक मॅट्रिक्सच झाला. सो फॉर लॅम्बडा -3 -3 आहे ना हो. तर फॉर लॅम्बडा -3 आपण केलं कॅल्क्युलेट तर परत सेम फॉर्म्युला a - लॅम्बडा I x = 0. मग आता त्याला सॉल्व करत काय होतं आपलं 1 5 4 2 1 - 3 सॉरी इथे आपल्याला आता a - लॅम्बडा I आहे ना, तर a मायनस आणि -3 हा मायनस प्लस होईल हे लक्षात ठेवा. तर 1 - 3चं +3 5 तसाच 4 तसाच 2 + 3 x y = 0 0. आता तर ह्याचं काय होईल 4 5 4 5 x y = 0 0. हे झालं. आता परत ह्याला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करा 4x + 5y = 0. तर x = -5y/4. आता इथे काय आहे आपल्याला yची व्हॅल्यू माहीत नाही. तर सपोज करूया लेट y = 4. सो लेट y = 4. इथे yची व्हॅल्यू तुम्ही काहीही कन्सिडर करू शकता. हे चेंज झालं तरी पण आपल्याला असं हे फरक नाही पडत. लाईक
इन द आन्सर सेमच येणार आहे. त्यासाठी आत्ता एवढं काय नाही, मला हे इझीपर्यंत डायरेक्ट कट करायला म्हणून मी y = 4 घेतो. x = -5 4 इंटू आपण 4 4 कट, x = -5 आणि y = 4 आपण सपोज केलं म्हणून. सो भेटलं. देअरफोर आयगन वेक्टर फॉर लॅम्बडा = -3 इज v2 = -5 4 झालं. सो आता मॅट्रिक्स हे आपलं आयगन वेक्टर पण आपण फाईंड केलं, आयगन व्हॅल्यू पण फाईंड केली. देअरफोर आयगन वेक्टर v1, v2 1 1, 5 4 -5 4 झालं. दिस इज आवर आन्सर. आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर 2x2 साठी आपण बघितलं. आता आपलं मेन काम डायगोनलाइज करायचं आहे. तर फॉर डायगोनलायझेशन आवर फॉर्म्युला इज A = PDP इनवर्स, वेअर P इज आयगन मॅट्रिक्स ऑफ आयगन वेक्टर. म्हणजे काय, v1 v2 हा आपला मॅट्रिक्स आणि D काय आहे, D इज मॅट्रिक्स ऑफ आयगन व्हॅल्यूज ऑन डायगोनल्स. आता आपल्याला काय आलं, व्हॅल्यू 6, -3. सो आपला D इज हा 6 0 0 -3 हा असं होणार आपला हे. तर हे दोन आपले फॉर्म्युलाच आहे, हे लक्षात ठेवा. A = PD P इनवर्स. ह्यात आपल्याला P आणि D फक्त फाईंड करायचं आहे. P इनवर्स फाईंड नाही केलं डायरेक्ट मग A = देअरफॉर A = PD P इनवर्स लिहिलं तरी चालतं. बट तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला येत असेल तर करा तुम्ही. सो मॅट्रिक्स P आयगन वेक्टर P = v1 v2 P = 1 1 -5 4 झालं. हा आपला P भेटला. आता मॅट्रिक्स D आयगन व्हॅल्यूज D = काय आहे, 6 0 0 -3 हा आपला आयगन व्हॅल्यू झाला. आता मॅट्रिक्स P इनवर्स मी डायरेक्ट माझ्या कॅल्क्युलेटरने केलं आहे, त्यामुळे मला ते कॅल्क्युलेट करायला लागलं नाही. फक्त P इनवर्स. सो मॅट्रिक्स P इनवर्स इज 4/9 5/9 -1/9 and 1/9. So this is our P inverse. Therefore diagonalize. Therefore काय होता आपला क्वेश्चन, सॉरी आपला क्वेश्चन होता डायगोनलाइज द मॅट्रिक्स D. तर देअरफोर A = PDP इनवर्स. आता हे जे फाइंड आउट करायची गरज नाही, हाच आपला मेन डायगोनलाइज्ड मॅट्रिक्स आहे. बट तिला लिहिताना असं लिहायचं, तर हे लिहा. हेन्स वी हॅव डायगोनलाइज्ड द मॅट्रिक्स. आता आपल्या 2/2चं आपण आयगन व्हॅल्यू पण केलं, आयगन वेक्टर पण केलं आणि डायगोनलायझेशन पण केलं. आता आपण 3/3चं बघूया. ओके, सो दिस इज आवर नेक्स्ट क्वेश्चन, ए 3/3 मॅट्रिक्स. तर ॲज आपल्या आधीच्या क्वेश्चनसारखं ह्याला डायरेक्ट स्टार्ट करायचं आहे, काही नाही. गिवन A = आता हा 3/3 आहे, 2 0 2 -1 2 1 0 1 4. सो दिस इज आवर मॅट्रिक्स. आणि आता चालू करूया डायरेक्ट आधीसारखंच फाइंड आयगन व्हॅल्यूपासून. तर हां, तर फाइंड आयगन व्हॅल्यू. फाइंड आयगन व्हॅल्यू. सो आयगन व्हॅल्यूचा आपला फॉर्म्युला काय, A - λI = 0. सो A - λI = 0 आता 3/3 मॅट्रिक्ससाठी. सो आपला मॅट्रिक्स काय आहे, 2 0 2 -1 2 1 0 1 4. सो दिस इज आवर मॅट्रिक्स. ह्याला
आयगन व्हॅल्यू आय म्हणजे काय डायगोनल व्हॅल्यूला हे लॅम्ब्राने मायनस करायचं मायनस लॅम्ब्रा मायनस लॅम्ब्रा मायनस लॅम्ब्रा. सो दिस विल बी 0. सो आता ह्यात आपल्याला काय करायचं आहे तर ह्यात आपल्याला परत तेच इक्वेशन फाईंड करायचं आहे. लॅम्ब्रा क्यूब हा प्लस आहे तर मायनस S1 लॅम्ब्रा स्क्वेअर प्लस S2 लॅम्ब्रा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0. आता ह्यात S1 आपल्याला माहिती आहे काय आहे सम ऑफ डायगोनल्स. सम ऑफ डायगोनल्स काय आहे इक्वल टू 2 + 4 इक्वल टू 8. आणि S2 काय आहे तर S2 इज ओके तो S2 इज सम ऑफ प्रिन्सिपल मॅट्रिक्स. सम ऑफ प्रिन्सिपल मॅट्रिक्स मला मी हे सांगतो. सम ऑफ मॅट्रिक्स. आता S2 बेसिकली काय आहे तर आपला हा A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 हा आपला मॅट्रिक्स आहे ना. तर S2 काय करतं तर आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कट करून हे जेवढे पण एलिमेंट्स राहिले तो एक मॅट्रिक्स झाला 2x2 मॅट्रिक्स. A22 A23 A32 A33 हा मॅट्रिक्स प्लस आता हा वाला रो कट झाला तर A11 A31 A13 आणि A33 A11 A13 A31 A33 प्लस हा आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम आता थर्ड रो थर्ड कॉलम कट करायचं. मग काय राहते A11 A12 A21 A22. आता ह्या तिन्ही पण मॅट्रिक्सचा सम आहे तो आपल्याला देतो S2. तर आता S2ला सॉल्व्ह करूयात. तुम्हालाच द्यायचं करायचं A22 ओके झालं. तर ओके सॉल्व्ह करूया. S2 इक्वल टू अकॉर्डिंग टू आर आपल्या ह्याच्यानुसार मी डायरेक्ट लिहितो 2 0. हां मी हा वालाच ऑर्डर फॉलो केला आहे. सो हा वाला ऑर्डर नीट लक्षात ठेवा. 2 0 -1 2 प्लस 2 2 0 4 2 2 0 4 प्लस 2 1 1 4 2 1 1 4 हे झालं आपलं हे S2. आता ह्याचं डायरेक्ट डिटर्मिनंट फाईंड करायचं आहे ते तुम्ही कॅल्क्युलेटरनी करा. सो डिटर्मिनंट आला याचा 4 + 8 + 7. सो S2 टोटल झाला 19. सो वी गेट S1 वी गेट S2. आता डिटर्मिनंट ऑफ ए आपला डायरेक्ट मॅट्रिक्समध्ये तुम्ही तो पूर्ण 3x3चा टेबल ॲड करा आपल्याला भेटेल. तर आपला डिटर्मिनंट आहे 12. सो वी गॉट S1 इक्वल टू 8 S2 इक्वल टू 19 अँड डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 12. दिस इज आर व्हॅल्यूज. तर ही व्हॅल्यू परत त्या इक्वेशनमध्ये पुट करायची. व्हॉट वॉज द इक्वेशन लॅम्ब्रा क्यूब प्लस म्हणून मायनस S1 लॅम्ब्रा स्क्वेअर प्लस S2 लॅम्ब्रा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0. आता लॅम्ब्रा क्यूब मायनस S1 आपला काय आहे 8 लॅम्ब्रा स्क्वेअर प्लस S2 काय आहे 19 लॅम्ब्रा मायनस डिटर्मिनंट काय आहे 12 इक्वल टू 0. आता ह्याला परत पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये टाकायचा फॉर 3 म्हणजे कोणता आपल्याला सांगतो मी सर्व सांगतो. पॉलिनॉमियलमध्ये 3साठी म्हणजे काय AX³ प्लस BX² प्लस CX प्लस Dसाठी 1 2 3 आणि 4 1 2 3 4 समजलं. तर आता ह्याच्यात आपण पुट केल्यावरती आपल्याला व्हॅल्यू भेटते ती आहे 3 व्हॅल्यू भेटणार कारण की आता 3 एलिमेंट्स आहेत ना 3x3 आहे तर 3 व्हॅल्यू भेटणार. लॅम्ब्रा 1 इक्वल टू 1 लॅम्ब्रा 2 इक्वल टू 4 लॅम्ब्रा 3 इक्वल टू 3 हे आपले 3 व्हॅल्यू भेटले. मग आता आपलं काय झालं आयगन व्हॅल्यू फाईंड झाली. देअरफॉर आयगन व्हॅल्यू देअरफॉर आयगन व्हॅल्यू काय भेटले आपल्याला लॅम्ब्रा 1 इक्वल टू 1 लॅम्ब्रा 2 इक्वल टू 4 लॅम्ब्रा 3 इक्वल टू 3 हे आपले आयगन व्हॅल्यूज आहेत. आता आपल्याला आयगन वेक्टर्स फाईंड करायचे. आयगन वेक्टर्स काय विथ आपल्या आयगन व्हॅल्यूजला घेऊनच फाईंड करायचे. तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक आयगन व्हॅल्यूसाठी आपल्याला एक आयगन वेक्टर भेटतो. तर आयगन वेक्टर फर्स्ट आपण हा घेऊया फॉर लॅम्ब्रा इक्वल टू 1 आपला फॉर्म्युला तर सेमच आहे A इज इक्वल A मायनस लॅम्ब्रा I
एक्स इक्वल टू 0. सो आता आपला ए काय आहे 2 0 2 -1 2 1 0 1 4 हा आपला लॅम्बडा आहे. आता इथे -1 एक्स इक्वल टू 0. आता हा एक्स कसं लिहायचं तर एक्स वाय झेड इक्वल टू 0. आता इथे आपण 2x2 मॅट्रिक्समध्ये केलं तसं सेम आहे. तर इथे आपल्या आधी नवीनवाला मॅट्रिक्स लिहूया 1 0 2 -1 2चा इथे 1 1 आणि 0 1 3. सो दिस इज आवर मॅट्रिक्स. ह्याला मग एक्स वाय झेड इक्वल टू 0 0 0. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्यात इथे आयगन व्हेक्टर फाईंड करायचं आहे. खूप युनिक स्टेप आहे. ती आहे की आता दोन कोणते पण आपल्याला इक्वेशन घ्यायचे आहेत आउट ऑफ दिस 3. सपोज आपण पहिला आणि तिसरा घेतला आहे. तर आता आपण जसं 2x2 मध्ये केलेलं तसंच रोला कॉलमने मल्टिप्लाय करायचं 1x + 0y + 2z इक्वल टू 0 आपला पहिला इक्वेशन झाला. आणि आता थर्डवाला एक हे घेऊया रो घेऊया. तर 0x + 1y + 3z इक्वल टू 0. तर हे दोन इक्वेशन घेतल्या तर आयगन व्हेक्टर कसं फाईंड करायचं तुम्हाला सांगतो. तर x इक्वल टू -y इक्वल टू z. आता काय करायचं ह्यात तर 1 0 आता हा एक्स आहे. तर ह्या एक्सचे जेवढे पण व्हॅल्यूज आहेत ते सोडून वाय आणि झेडचे व्हॅल्यू आहे त्यांनी एक 2x2 मॅट्रिक्स बनवायचा. सिमिलरली फॉर वायची व्हॅल्यू सोडून एक्स आणि झेडच्या व्हॅल्यूने इथे 2x2 मॅट्रिक्स बनवायचा. आणि झेडसाठी झेडची व्हॅल्यू सोडून एक्स आणि वायने 2x2 मॅट्रिक्स बनवायचा. सो बेसिकली त्यांनी मी तुम्हाला करूनच दाखवतो. आता एक्स आहे तर एक्समध्ये 1 0 सोडून 0 1 2 3 0 1 2 3. वायमध्ये 0 1 सोडून 1 0 2 3 1 0 2 3. तर झेडमध्ये 2 3 सोडून 1 0 0 1 1 0 0 1. सो बेसिकली हे झालं. इथे मायनस का आहे मी तुम्हाला नंतरला सांगतो. तर आता हे जे डिटर्मिनंट्स फाईंड करायचे आहेत प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली. सो वी गेट एक्स अपॉन -2 इक्वल टू -y अपॉन 3 इक्वल टू z अपॉन 1. ओके. तर आता हा मायनस आहे तर हा मायनस खालती येणार. तर काय होईल एक्स अपॉन -2 इक्वल टू y अपॉन -3 इक्वल टू z अपॉन 1 झालं. तर हेच आपली व्हॅल्यूज आहे. आता व्हेक्टर कसा तर v1 इक्वल टू एक्स वाय झेड असतो. तर तेच त्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं इक्वल टू ब्रॅकेट -2 -3 1 हा आपला v1 झाला. आता फॉर लॅम्बडा इक्वल टू 4 आपला सेकंड लॅम्बडा काय होता 4. तर सेम a - लॅम्बडा I x इक्वल टू 0. परत तोच फॉर्म्युला ते सर्व काही 2 0 2 0 1 सॉरी -1 2 -1 2 -1 2 1 अँड 0 1 4 आपला मॅट्रिक्स. मग परत एक्स वाय झेड इक्वल टू 0 0 0 झालं. आता इथे आपलं लॅम्बडा काय आहे 4 आहे. -4 -4 -4. आता ह्याचं आपल्याला काय मॅट्रिक्स भेटलं नवीन -2 0 2 -1 -2 1 0 1 0. आता याचं एक्स वाय झेड इक्वल टू 0 0 0. आता पुन्हा दोन इक्वेशन घ्यायचे आउट ऑफ 3. सो मी पहिला आणि दुसरंच घेतो आहे. चला तर -2x + 0y + 2z इक्वल टू 0 आणि सेकंड वन -1x -2y + z 1z इक्वल टू 0. आता पुन्हा एक्स वाय आणि झेडचे डिटर्मिनंट्स फाईंड करायचे. ॲज वी नो एक्स अपॉन डिटर्मिनंट इक्वल टू -y अपॉन डिटर्मिनंट इक्वल टू z अपॉन डिटर्मिनंट. तर आता 1चे एलिमेंट सोडून 0 -2 2 1 0 -2 2 1. वायचे सोडून -2 -1 2 1 -2 -1 2 1. झेडचे एलिमेंट सोडून -2 -1 0 -2 -1 0 -2 झाले. तर आता हे जे डिटर्मिनंट करायचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली वी गेट एक्स अपॉन 4 इक्वल टू -y 0 इक्वल टू z 4. आता हा -0 आहे तर हा मायनसचं काय होणारच नाही. मग हा मायनस ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार.
सो वी आर लेफ्ट विथ एक्स 4/4 y/0 0/4. आता इथे बघितलं तर दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहे आणि इथे 0 आहे, तर आपण एव्हरीथिंग डिवाइड बाय 4 करू शकतो. तर डिवाइड बाय 4 केलं तर काय होणार, x/1 इक्वल टू y/0 इक्वल टू z/1. सिम्प्लिफाय केलं आपण बेसिकली. सो वेक्टर 2 इक्वल टू 1 0 1. दिस इज आर वेक्टर 2. आता सिमिलरली आपल्याला वेक्टर 3 फाइंड करायचा आहे फॉर लॅम्बडा इक्वल टू 3. फॉर लॅम्बडा इक्वल टू 3 सेम फॉर्म्युला a मायनस लॅम्बडा I इक्वल टू x इक्वल टू 0. ह्यात काय होणार तर आपलं आहे काय आहे 2 0 2 बरोबर आहे ना. हां 2 0 2 1 -1 2 1 0 1 4. आता इथे लॅम्बडा 3 आहे. 2 0 2 -1 2 1 आणि 0 1 4 -3 -3 x y z इक्वल टू 0. तर आता इथे काय होईल, ह्याला आपण कॅल्क्युलेट केलं म्हणजे सॉल्व्ह केलं तर आपल्याला येतं आहे -1 0 2 -1 -1 1 अँड 0 1 1. सो आपल्याकडे आता 3 इक्वेशन्स आहेत. तर आता ह्यातलं पण मी परत आता फर्स्ट आणि थर्ड घेतो, कारण की त्याच्यात एक कोणतं तरी ॲब्सेंट आहे, ते इझी पडतं. सो -1x + 0y + 2z इक्वल टू 0 आणि 0x + 1y + 1z इक्वल टू 0. आता पुन्हा ह्याचं आपल्याला वेक्टरसाठी त्याला करायचं आहे. तर x/(-y) इक्वल टू z. आता एक्सच्या व्हॅल्यू सोडून 0 1 2 1 0 1 2 1, वायच्या व्हॅल्यू सोडून -1 0 2 1 -1 0 2 1, झेडच्या व्हॅल्यू सोडून -1 0 0 1 -1 0 0 1. सो आता ह्याला कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आलं x आला 2, y आला -1 इक्वल टू z आला 1. आता हा -y ह्याला खालती आला हा -y, त्यामुळे काय झालं x/2 इक्वल टू y/1 इक्वल टू z/1. अँड आर फायनल वेक्टर 3 इक्वल टू 2 1 1 2 -1 1. हा झाला आपला वेक्टर 3. मग आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, मॅट्रिक्स P. हे झालं आपलं आयगन व्हॅल्यू पण फाईंड केली आपण आणि आयगन वेक्टर पण फाईंड केली. हे दोन्ही झाल्यावरती आता डायगोनलायझेशन. तर डायगोनलायझेशनसाठी मॅट्रिक्स P काय आहे, आयगन वेक्टर काय आहे, P इक्वल टू V1 V2 V3. सो आपला V1 V2 V3 काय आहे, P इक्वल टू, आता वरती बघा तुम्ही माझ्याकडे आहे, P इक्वल टू -2 -2 -3 1. सेकंड इज 1 0 1 अँड थर्ड इज 2 -1 1. सो दिस इज आर P अँड मॅट्रिक्स D. आता फाईंड करायचा आहे मॅट्रिक्स D आयगन व्हॅल्यू. काय होते आपले आयगन व्हॅल्यू, D इक्वल टू 3/3 मॅट्रिक्स 1 4 3 1 0 0 0 4 0 आणि 0 0 3. हा झाला आपला आयगन व्हॅल्यूचा मॅट्रिक्स D, डायगोनल मॅट्रिक्स. आणि मग परत मॅट्रिक्स P इनवर्स हा तुम्ही फाईंड करा, नका करू, नाही केला तरी चालतो, सांगतो मी तुम्हाला पुन्हा. माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट होतं म्हणून मी सॉल्व्ह केला आहे. मार्क्स कट नाही होत. -1/6 -1/6 -1/6 परत -1/3 2/3 4/3 नंतर खाली 1/2 -1/2 -1/2. हा आपला इनवर्स मॅट्रिक्स आहे. Therefore A इक्वल टू P D P इनवर्स झालं. दिस इज हाऊ वी हॅव सॉल्व्ह बोथ 3/3 डायगोनल मॅट्रिक्स आणि 2/2 डायगोनल मॅट्रिक्स. हे तर मी तुम्हाला PDF पण देईन डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्ही बघा, रेफर करा. खूप इझी आहे. आपले 2 सम्स एकाच ह्याच्यात झाले व्हिडिओमध्ये. थोडा मोठा झाला व्हिडिओ पण इट्स ओके. सो थँक्यू, बाय बाय.